तर नमस्कार वडील, आमचा आजचा तिसरा दिवस आणि बघू शकता आम्ही त्याला रूम घेतली, इथं थांबलेलो आणि आता मस्त फ्रेश आंघोळ वगैरे करून आता आम्ही चाललोय कुणकेश्वरच्या दिशेने. आणि आता भरपूर काही फिरायला, कुणकेश्वर, मार्लेश्वर, म्हणजे मार्लेश्वर केलं तर करू, नाहीतर मग आता डायरेक्ट गणपतीपुळे अजून आहेत 2-4 ठिकाणे ते करायचं आहे. तर मस्त ते आता 2-4 ठिकाणी अजून करू, इथले अजून परत 3-4 ठिकाणी, नंतर मग डायरेक्ट गणपतीपुळे जाऊ. तर चला, मित्रमंडळी पण तयार झालेले आहेत, चला भेटू नंतर. तर मंडळी देवगडमध्ये असलेला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. त्या चला मंडळी मंदिर इथल्या आतला परिसर बघू शकता, कसलं भारी वाटतं. गणपती बाप्पा बघू शकता, कसलं भारी वाटतंय. आता आपण खालती जाणार आहोत, बघा वरूनच कसलं भारी वाटतंय, खूप छान वाटते मंडळी बघू शकता. चला आपण जाऊया आता खालती. मंडळी खालती जायला इथून रस्ता आहे, तर चला जाऊया आपण आता खालती. तर म्हणजे बघू शकता खालचा नजारा बघू शकता, हे छोटे छोटे मासे पण आहेत बघू शकता, कसे भारी वाटते. गोवा देखील आहे इथे, मासे बघू शकता मंडळी. तर महादेवाची मूर्ती बघा मंडळी, आणि इथं पिंड टाईप पण आहे बघा. तर मंडळी आता आपण आजनला आहे, तर देवगडमध्ये असलेला हा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर. तर तुम्ही जर देवगडमध्ये आलात तर नक्कीच भेट द्या, खूप सुंदर आहे. चला आता आपण जाणार कुणकेश्वरच्या दिशेने, आणि पवनचक्की तिकडे पण जाणार आपण. चला तर मंदिर बघू शकता, कुणकेश्वर मंदिराचा वरचा परिसर कसला भारी वाटतंय. इथे आहे कुणकेश्वर मंदिर, कसला वाटतंय बघा भारी. चला मंदिरात आता आपण चाललोय आतमध्ये, बघू शकतो कुणकेश्वर मंदिर. बघू शकतो मंदिर, शिव भैरव मंदिर. मंदिर बघा, आपण बाहेर निघालो दर्शनासाठी, आणि मंदिराच्या बाहेर निघालो, रस्ता वगैरे घेतला आहे. चला आतमध्ये आपण बघू शकतो कसला बाहेर आहे. खूप छान आहे मंडळी, आणि इथं म्हणजे स्वच्छता पण आहे, आणि बघू शकता इथे कसले पण कपडे घालून नाही येऊ शकत, आणि जाऊ पण नका कुठल्या मंदिरात अलीगड केल्यावर. खूप छान वाटतं इथे, बघू शकता तुम्ही कसलं बाहेर आहे. तर मंदिर जोगेश्वरी मंदिर. तर मंडळी आपलं बघून झालेलं मंदिराचं दर्शन वगैरे घेतला, बघू शकता टिक्का वगैरे पण लागला मस्त. आता जरा फोटो वगैरे काढले, अजून काढतो जरा वगैरे, अजून जरा फिरतो थोडा, नाश्ता वगैरे करून नंतर मग पुढे आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू कुणकेश्वरवरून. आणि आता बघू शकतो आपण चालले गणपतीपुळेच्या रोडने, आणि बघू शकतो तिकडे पवनचक्की किती मोठे मोठे आहेत. तर नमस्कार मंडळीला, आता आपण आलो आहोत कशेणी या बीचवर. तर आता म्हणजे बघू शकता तुम्ही इथे
आपल्याला खालती जायचं आहे, म्हणजे वरनं दिसतंच खालती जायचं आपल्याला. आपण पवनचक्क्या लांबूनच बघितल्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आलो आपण कशिणी बीचवर. तर चला आपण जाऊ खालती. तर मंडळी पण आहे तिथे, गाडी आपली तिथं पार्क केली, तिथे पार्किंग आहे. आणि आता जाऊया खालती, तुम्हाला खालचा नजारा दाखवतो. तुम्हाला थांबा थोडा जरा वरचा पण दाखवतो. बघू शकता तुम्ही पूर्ण समुद्राचा लाटा. आणि आम्ही जाणार आता खालती. चला जायचं आहे आता, चाललो आपण खालती. खालती का मस्त बघू शकतो, तोच तो पॉईंट मस्त की शूट करण्याचं पॉईंट आहे. चला खालती आता बघू शकता कशा खालती जायचं आहे आपल्याला. तो कसला भारी पॉईंट आहे. चला मग जाऊ खालती. चला खालती. तर मंडळी बघू शकता आपण तिथून खालून आलो इकडे टेबल पॉईंटला. बघू शकता तुम्ही कसला भारी वाटतंय. पाणी पण बघा एकदम कसला नीला एकदम. कसला भारी पॉईंट आहे बघा मंडळी. स्वर्ग सुख लाभे गो. आणि इथे एक छोटा बोगदा आहे इथे. आणि हा बीच तर मस्त की भारी वाटते मंडळी. तर नक्कीच भेट द्या इकडं. कोकण आहे हो, स्वर्ग सुख आपलं कोकण. तर व्हिडिओ वगैरे करतो. तर जाऊ पुढे बागवर आपल्या जा बघत राहा, अजून पुढे बघायला भेटत. तर म्हणजे आता आपण खाली आलेलो आहेत बीचच्या इथे. बघू शकता जेव्हा तुम्हाला दाखवलं ते आपण तिथून फोटोशूट वगैरे केला. जरा इथून खालती आलो. बघू शकता नजारा इथला भारीच वाटतं मंडळी, भारीच पण भारी. चला अजून तुम्हाला खालती दाखवतो. बघू शकता मंडळी पुढं. तर नमस्कार मंडळी, आता आपण पोचलेलो आहोत गणपतीपुळे, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर आपण गाडी पार्क केली तिकडे आणि आता आपण चाललो आहे. आपले मित्र मंडळी पण आहेत पुढे चालतात. चला तुम्हाला आता पुढचा दाखवतो. तर आपण आता आतमध्ये तर मंडळी आपण आता पहिले बीचवरती आलो आहे. थोडं यांना फोटोशूट करायचा होता. तुला आता बीचवर म्हणजे सनसेट पॉईंट पण आहे थोडाफार. आता बघू शकता तुम्ही यांना जरा फोटोशूट पण करायचा होता. मग आता पहिले इथे आलो आहे बीचवरती. बघू शकता की ते बाहेर माणसं पब्लिक फुल आहे मंडळी. बघू शकता तुम्ही. मला मस्त भारी वाटते म्हणजे कसला भारी वाटते बघा. त्याला मग नंतर आता आऊ आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला. थोडा इथं फोटोशूट करतो. तर त्याचं दर्शन घ्यायला. गाडी बघा गाईज, गाडी बघा मोठी गाडी. अरे बाबा घोडा गेला आता माझ्याजवळला. काहीच घोडा गेला माझ्याजवळ. आता घोड्यानी मला लाभ तरी मारली असती, नाही तर घोड्यासोबत मला नजरी न्यायला असतं. गाईज डायनासूर काय भेटू पुढं. आणि आम्ही आहे गणपतीपुळेच्या बीचवरच आहोत. खूप सारा फिरलो वगैरे, फोटो वगैरे काढला. आता बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊ तिकडे मंदिरात. आणि मस्त आहे की मग आपण घरच्या प्रवासाला सुरुवात करू. आपण घरी जाणार जेव्हा आपण मला दाखवू तिथे. चला मंदिरात भेटू आता पुढे. आता ना बाय चाललं बाप्पाचं दर्शन घ्यायला. बघू शकता गर्दी पण आहे. तर आता इथून आपण जाऊ आतमध्ये. चला तर मंडळी गर्दी खूप आहे. 15 मिनटं आपण लाईन उभं राहिली अजून. जाऊ आपण बाप्पाचं दर्शन घ्यायला आतमध्ये. गर्दी खूप आहे, लाईन बघा. तरी आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आपल्याला आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला प्रसादाचा लाभ घ्यायला भेटला. बघू शकता तुम्ही.
आता प्रसादाचा लाभ घेतो आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. चला भेटून थोड्या वेळेला. मंडळी आपण आता भक्ताचं दर्शन वगैरे घेऊन महाप्रसाद वगैरे घेऊन आपण प्रसादही घेतला आहे. तर आता आपण आपल्या आता गाडीजवळ चाललो आहे. आता बघूया आता मंडळी आपल्याला आता 3 दिवसात जेवढं काही बघायला भेटलं तेवढं आपण बघितलं आहे. तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आपला हा 3 दिवसाचा प्रवास आपण मालवणचा प्रवास आपण इथेच एंड करतो आहे. मालवण ब्लॉग हा आपण इथेच एंड करतो आहे आणि पुढच्या वेळी पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू. तर चला टाटा न बाय बाय आणि धन्यवाद आपला ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल.